जेवण एवढं चांगलं होतं का खाणारा बोट चाटतच बसतो. संसार बी असाच हळूहळू नीट होतो. आणि माझं जावई बापू म्हणजे तुझं इंद्रजित साहेब तर लय चांगलं असतील ना. तुझ्याशी लय चांगलं वागत असतील. तुला कुठलं कामच करून देत नसतील, हाय का नाही? मी तुला या घरात माझी नोकर बनवून ठेवणार आहे. हो. एका साईनसाठी मला तुझ्याशी लग्न करावं लागलंय. माझ्या समोर उभं राहायची सुद्धा लायकी नाहीये तुझी. आई, संसार एकाच माणसानं खेळायचा डाव नसतो. आणि माझ्या बरोबर संसार आणि लग्नाच्या नावाखाली मोठा डाव खेळला गेलाय. राणे, मी काय सांगते ती येतंय ना ध्यानात तुझ्या? हा हो. आणि बघ, आता माझे आणि तुझ्या बुवांची अजिबात काळजी करू नकोस. तुझ्या संसारावर नीट लक्ष दे. हा, आता मी धडधाकट आहे बघ, मला काय नाही झालं. खरं सांगू का, मला तर असं वाटतंय का तू इथं होतीस आणि घरातली सगळी कामं करायचीस ना, म्हणून अशी झालते मी. आता तुझं लगीन चांगल्या घरात चांगल्या माणसावर झालंय ना, त्याचा खुशीतच मी एकदम बरी झाली आहे बघ, हाय का नाही? आणि बाई, बाकी सगळं जाऊ दे. हे बघ, आता गुन्ह्या गोविंदानं राहा. त्या घरातल्यांचा नीट मान सन्मान ठेव. त्यांच्याशी प्रेमानं, चांगलेपणानं, आपलेपणानं वाग. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या नवऱ्याशी लई प्रेमानं वाग. आमच्यागत वागू नकोस. बर, आवर तुझं, मी बी आवरते. काही नुसतं मी प्रेमानं वागून नाही कळवायचं. तू आणि बुवा भले भांडत होतात, पण तुमच्यात प्रेम माया होती. पण आमच्यात तसलं काय नाही. आता मी जनावरासारखी दावणीला बांधली गेली. आता दाव सुटायचा नाही. हे कशाला फोन करतायत आता? हॅलो हॅलो, आत्ताच्या आत्ता घरी निघून ये. काय निघून ये म्हणजे? अहो, कालच तर घरी आली मी परत. हे बघ, सांगितलंय तेवढं कर. आत्ताच्या आत्ता निघ तिथून. अहो, पण का झालंय काय असं? आर्ग्युमेंट करत बसू नकोस. पुढच्या 1 तासाच्या आत मला तू घरी हवी आहेस. नाही येणार. तुम्ही बोलवल्या मी यायचं म्हणजे ऐकून मी? तुम्ही कारण पण सांगत नाहीये. तुला आत्ता वाद घालायचा आहे का? तुम्हाला काय समजायचंय ते समजा. मी नसते येत. हे बघ, शांतपणे सांगतोय, ऐक. उगाच जर मी तुझ्या घरी आलो आणि काही उलट सुलट बोललो तर तुला त्रास होईल त्याचा. अहो, पण आता मी घरी काय सांगू? वाटेल ते सांग. मी काही घरी घ्यायला येणार नाहीये तुला. तुला जसं यायचं तसं तुझी तू ये. अहो तुम्ही काय गे राणे, जावे बापूंना काही कर म्हणा तुझ्याशिवाय. आता मायरे नाही आलीस तर बरंच परत बोलून घेतात ती. हो, मला जावं लागणार आहे. ते येतात मला न्यायला. अगं, पण तुझ्या आवडीचं जेवण बनवणार होते मी रातच्याला. अगं आई, मी येईल की पुढच्या वेळी परत. तू असं तोंड पाडू नको, नाहीतर मग माझा पाय नाही निघणार इकडून. तर आली मोठी, जाणार नाही म्हणे. आवर लवकर. अगं पण राणे, जावई बापू पहिल्यांदाच आपल्या घरी येणार आहेत. म्हणजे आता तुझ्या नाही, त्यांच्याच आवडीचं काहीतरी बनवायला लागल मला. त्यांचा मानपान बी करायला लागल. आणि अगं, तुझी बुत्ती बी द्यायला लागल दुरटी भरून. आणि अगं, कसं आवरायचं ग एवढं सगळं? अगं हो, किती टेन्शन घेशील. अगं आई, आपल्याकडे आहे वेळ. ते आता मीटिंग मध्ये, त्यांचं मीटिंग संपेपर्यंत आपल्याकडे आहे वेळ आवरायला. ठीक आहे, उरकल आपलं. आणि मी तुला सांगते, ते म्हणतात ते इथे येतील मला न्यायला, पण ते काय इथे येणार नाही. का? इथं काय येणार नाहीत ती? आता ते
अगं आता ते इथं आल्यावरती तू त्यांचा मानपान केल्याशिवाय त्यांना जेव घातल्याशिवाय सोडणार आहेस का? आता ते माहिती आहे त्यांना, है ना? आणि लई काम आहे अगं त्यांच्या माग, म्हणून मग त्या भीतीनं ते इथे येणार नाही. पण तू काळजी करू नका, पुढच्या वेळी जेव्हा त्यांना वेळ असेल ना तेव्हा मी घेऊन येईल त्यांना, है ना? बरं चल, आता उशीर होतोय बाबा, तू आवरायला घे बरं पटापट. होय. हा. कशाचा फोन? का मला? हॅलो आबा. हा बोल रे गजा. कसे आहे तुम्ही? बरं आहे ना? म्हणजे तब्येत पाणी वगैरे ठीक आहे ना? हो मी ठीक आहे. पण काय रे असं अचानक फोन केलास? फॅक्टरीत सगळं ठीक आहे ना? हा अहो फॅक्टरीत सगळं ठीक आहे, ते आपलं जरा वस्तीतच वस्तीत काय झालं? काही प्रॉब्लेम झाला का वस्तीत? अरे गजा काहीतरी बोल, गप्प का बसलायस? अहो आबा कसं आहे, जरा वस्तीतली माणसं म्हणत होती आबा काय वाट वाकडी करून वस्तीवर येईनात. हा गजाभाऊ जरा फोन लावा की. म्हटलं मी आत्ता लावतो फोन, त्याला काय, म्हणून तुम्हाला फोन केला. अरे एवढंच ना, मला वाटलं आधी काही प्रॉब्लेम झाला की काय. नाही नाही प्रॉब्लेम काय नाही, फक्त कसं आहे तुम्हाला वेळ मिळाला की वस्तीवर येऊन जावा, म्हणजे काय सगळीजण आठवण काढतात ना. म्हणजे आबा आत्ता लगेच यावं असं काही नाही, पण तुम्ही आला तर बरं वाटेल मनाला. तुमचं मन कधी मोडलंय का मी? नाही नाही कधीच नाही. आज कसं मोडेन? पोचतो थोड्या वेळात. सांगतो सगळ्यांना तुम्ही येताय म्हणून. अहो लय खुश होत्याल. ठीक आहे ठेवतो फोन. येतो म्हणले आबा, पण सर मलाही कळत नाही आबांना वस्तीत कशाला बोलवलो. इंद्रा राणीला वस्तीत घ्यायला जाणार नाही, पण आबा वस्तीत पोचणार. मग इंद्राचं सत्य आबांसमोर येणार. मग आबा सगळ्यांसमोर त्याचा पाणउतारा करणार. म्हणजे तुमच्या मनासारखं होणार. एक्झॅक्टली. आता फक्त माझ्याच मनासारखं होणार. गजा वस्तीत जा आणि मला तिथले अपडेट देत राहा. ठीक आहे सर, येतो. राणे नीट जा बाय, काळजी घे स्वतःची. जा बाई बापूंची पण. तुम्ही दोघ जण पण स्वतःची काळजी घ्या. आई लई काम करत बसू नको. बुवा जरा समजावा हिला, लई तंदुरुस्त असल्यासारखी वागू नको म्हणा. हो रे, अगं पोटच्या गोळ्याचं लगीन झालं ना की आई बापाच्या नशिबी ना अशी निरोप द्यायची घडी ती बघ सारखी.